हाय ताई, हाय विद्याताई. लाईव्हला स्वागत आहे तुमचं. झालं का जेवण सगळ्यांचं? विद्याताई तुमचं झालं का? उषाताई तुमचं झालं का? मी पुण्यात राहतो ताई. एस पी दादा म्हणतात मी पुण्यात राहतो. अनिल भाऊ हसायला लागलेत. हो, सगळ्यांचं जरा जेवण झालं का? रोहिणीताई म्हणतात हो का? हो हो हो. विद्याताई म्हणतात हो जेवण झालं. बर बर, माझं पण झालं. उषाताई म्हणतात हो झालं, जेवायचं आहे. हो, बघा बरं, मला कसं काय माहिती तुमचं जेवायचं आहे बरोबर. आमच्या पुण्याच्या बहिणी पण उशिरा जेवतात. 2 वाजता 2:30 वाजता जेवण असतं त्यांचं. कशी काय भूक लागत नाही काय माहिती, आम्हालाच कशी 12-12:30ला लागती. उषाताई सपोर्टिंग कमेंट टाकतात. थँक्यू थँक्यू उषाताई. चला सगळ्यांनी लाईक करून घ्या एकदा, सपोर्ट वाढायसाठी. हो, अजून चॅनल तर मोनो नाहीच पण. उषाताई म्हणतात नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे सर्वेकडे. हो हो हो, बघा ना, माझं तर काय कसलंच चालं ना रात्री. गोल 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 फिरायला लागलं लाईव्हचं काय नेट. आणि लोक जातात हो लाईव्ह चालू असले की, नेटवर्क गेलं की. एस पी दादा पण सपोर्टिंग कमेंट टाकत आहे. थँक्यू. उषाताई पण म्हणतात नेटवर्कला काय झालंय माहीत नाही. ते IPL चालू आहे ना, त्याच्यामुळं नेटवर्क तिकडं खेचलं जात आहे असं म्हणायला लागलेत. मला पण काय माहीत नाही. आणि IPL चालू झाल्यापासूनच असं व्हायला, अगोदर नव्हतं होत. आणि ते मे महिन्यापर्यंत आहे त्यामुळे हे उन्हाळा आता असाच जाणार लाईव्हचा आपल्या. उषाताई कसं वाढायचं वॉच टाईम हो? गेले सगळे का माझं दिसत नाही? मला लगे भीतीच वाटते गेलं का. उषाताई म्हणतात आम्ही 12:30ला नाश्ता करतो. हां, आणि सकाळपासून कसं काय भूक लागत नाही मग? अनिल दादा म्हणतात हो ताई असंच होतं. हो, त्याच्यामुळंच व्हायला लागलंय वाटतं. उषाताई म्हणतात आणि तुम्ही केव्हा जेवण घेता? आम्ही 12:30ला. सकाळी नाश्ता 8:30-9ला आणि 12:30ला जेवण. रोहिणीताई म्हणतात दादा तिकडे एकदा घेऊन जा मसाला, बघा कसा रिस्पॉन्स मिळतोय. SP दादा हो हो हो. उषाताई म्हणतात हो ना, बरोबर ताई, नेटवर्क जातो म्हणून लोक जातात. अहो कसं होतंय, 12-13 जर जॉईन झाले ना आणि जरा गोल फिरायला लागले का 2-3 वरच येऊन राहतंय, मग सगळे जातात लोक. अनिल दादा म्हणतात जास्त लोक नेट वापरत असतील, नेटवर्क प्रॉब्लेम होतो. हो हो हो, त्याच्यामुळेच होतं ना. उषाताई सपोर्टिंग कमेंट टाकतात. आमच्या इकडं तसंच आहे. उषाताई सपोर्टिंग कमेंट टाकतात. थँक्यू उषाताई. थँक्यू 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 उषाताई. सरबत करून ठेवला रे फ्रीजमध्ये, प्यायचं असेल तर. लय नाही केला, काचच ठेवून टाकलं रे दिदीला रात्री. उषाताई सपोर्टिंग कमेंट टाकतात. रेंज चालली रे आज पण. चार्ट फिल्टर करायचं येतं का? नाही ना शिकले, ते विसरून गेले मी. कसं करायचं ते रात्री आदित्य मला सांगत होता. ते 3 डॉटवर टच करा. माझ्याकडे 3 डॉटच नाहीत आले कोपऱ्यात कुठंच. मग कसं काय करायचं उषाताई? नसेल येत तर शिकून घ्या. हो हो हो, एक शिकून घेते, पण मी अजून जरा कच्ची आहे या खेळात. यूट्यूबच्या खेळात मी कच्चा गडी आहे. रोहिणीताई म्हणतात सरबत. अगं सृष्टी काय म्हणली, मला यायला उशीर होतो, मम्मी सरबत करून ठेव फ्रीजमध्ये. मग लिंबू सरबत करून ठेवला आहे तिच्यासाठी. त्याला पण म्हणलं घे थोडासा. आलं म्हणजे ती 2:30-3 वाजता येते ना, 3ला येते ती. मग खूप ऊन असतं, येताना खूप कंटाळते ना, मग मला म्हणते सरबत करून ठेव. मग एकटीला नाही करता येत, सगळेच पितात, मी पण पिते. आता लाईव्ह संपल्यावर प्यायचा सरबत आणि झोपायचं थोडं. अनिल दादा म्हणतात ऑन. हां हां हां, ओके ओके अनिल दादा, राहू द्या चालू राहू द्या, सपोर्ट वाढतोय मला तेवढाच. नाही तुमचं दुसरं काम असेल तर नका चालू ठेवू, एवढं काही गरज नाही. पण तुम्हाला जेवढा घडतोय तेवढा सपोर्ट करा. रोहिणीताई म्हणतात काल फोटो पाठवले होते ग्लासचे. हो, मला म्हणतात दारूच्या ग्लासमध्ये आपण सरबत पिऊ म्हणतात. दारूसारखे ग्लास दिलेत माऊनं. आणि सरबत वतला त्यात एवढा दिसना. मी म्हणलं थम्सअप वतल्यानंतर स्नॅप टाक. हे पप्पू दादा आलेले आहेत, नमस्कार म्हणतात, लाईक केले म्हणतात. पप्पू दादा आहे का वहिनीताई आहेत? वहिनी साहेब
खाली उजव्या हाताला चौकोन आहे. हो उषाताई आहे की चौकोन.